आपल्या लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्री पर्वाच्या निमित्तानं आज भाविक अतिशय मोठ्या उत्साहात भक्तिभावानं श्री सिद्धेश्वराच्या चरणी लीन होताना इथं आपण सगळेजण अनुभवतो आहोत। 73वी महाशिवरात्री यात्रा महोत्सव हा या ठिकाणी पार पडला जातोय आणि या निमित्तानं सर्व लातूरकरांना मी महाशिवरात्री पर्वाच्या शुभेच्छा व्यक्त करते। आणि लातूर मधल्या ग्रामदैवताच्या विश्वस्त कमिटी, प्रशासक, संयोजन समिती, त्याचबरोबर प्रशासनातील अधिकारी यांचे सुद्धा मी मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण यावर्षी अतिशय चांगल्या सुविधा या ठिकाणी भक्तांकरिता त्यांनी उभारलेल्या आहेत। येणारे 10-15 दिवस अनेक कार्यक्रमांची, अनेक उपक्रमांची रेलचेल ही श्री सिद्धेश्वर देवस्थान कमिटीच्या वतीने होणार आहे। त्याचाही लाभ लातूरकर निश्चितपणाने घेतील असा मला विश्वास आहे। आणि नव्या वर्षामध्ये हे नवं पर्व आलेलं आहे, एक नवं चैतन्य लातूरकरांच्या मनामध्ये निर्माण झालेलं आहे आणि श्री सिद्धेश्वरांचा आशीर्वाद तमाम लातूरकरांवर कायम असाच राहील ही मनोकामना मी या ठिकाणी व्यक्त करतो। जे काही कार्यक्रमांच्या इतर रूपरेषा आखण्यात आलेल्या आहेत किंवा जे काही उपक्रम राबवण्यात येत आहेत ते अतिशय कौतुकास्पद राहणार आहे। यावर्षी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुका देखील लातूर नगरीमध्ये येत आहेत आणि त्याचा प्रारंभ खऱ्या अर्थानं आपल्या सिद्धेश्वराच्या प्रांगणातून होतोय। ही सुद्धा लातूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे आणि एक भक्तिमय सुरुवात या वर्षामध्ये वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून होतोय आणि सर्वच वातावरण भक्तिमय झाल्याचं आपण पाहतोय। श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या 73व्या महाशिवरात्री यात्रेची आताच गौरी समाजाच्या वतीने दुग्धाभिषेक होऊन यात्रेला प्रारंभ झालेला आहे। उद्या सकाळी 10 वाजता माननीय जिल्हाधिकारी लातूर श्रीमती वर्षाताई जोगे मॅडम यांच्या हस्ते झेंडावंदन करून यात्रेची विधिवत पूजा करून सिद्धेश्वराची विधिवत पूजा करून उद्यापासून यात्रेला प्रारंभ होत आहे। सध्या दुग्धाभिषेक होऊन भाविकांची मोठी अलोट गर्दी इथं दिसून येत आहे। भाविक बऱ्याच वेळापासून रांगेत आहेत आणि भाविकांना कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी जागेवर पाण्याची व्यवस्था, त्यांना जे दिव्यांग असतील त्यांना डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था आणि जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना सुद्धा डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था आम्ही मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। या वर्षीचा यात्रा महोत्सव म्हणजे आता प्रारंभ झालेला आहे। रात्री आता 12 वाजपासून आपण यात्रेला प्रारंभ झालेला आहे आणि उद्यापासून जी यात्रा सुरू झाली म्हणजे आजपासून जी यात्रा सुरू झाली आहे ती 2 मार्च 2026 पर्यंत म्हणजे होळीच्या दिवशी यात्रेची फटाक्यांची आतिषबाजी करून सांगता होणार आहे। आपल्या परंपरेप्रमाणे दरवर्षी जे आपण उपक्रम राबवतो इथे पशु प्रदर्शन असेल, कुस्त्यांचं भव्य कुस्त्यांचे आपण आखाडा इथे हे करतो। म्हणजे महाराष्ट्रातले पूर्ण महाराष्ट्रातून मल्ल इथे येतात आणि त्यामध्ये आपण कुस्त्यांचं नियोजन यावर्षी केलेलं आहे। त्याच्या शस्त्राचं आयोजन इथे करण्यात आलेलं आहे। तसेच महिलांच्या विविध स्पर्धा आम्ही इथे यावर्षी आयोजित केलेल्या आहेत आणि आनंद म्हणजे आनंद मेळ्याचं जर आकर्षण जर म्हणाल तर युरोपियन याच्या धर्तीवर आम्ही इथे पाळणे लावायचा प्रयत्न केलेला आहे। तर लातूरकरांना एवढं आवाहन करतो की या यात्रेचा आपण लाभ घ्यावा आणि मंदिर प्रशासनाचं शांततेत राहून सहकार्य करावे।